अखेर राज्यातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांची अखेर पूर्णपणे प्रतीक्षा संपली। कारण की आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3 वर्षाचा पीक विमा रखडलेला पीक विमा आता पूर्णपणे खात्यावरती जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, कारण की आता पीक विम्याचा रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा करण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। पात्र शेतकऱ्यांना चांगलीच मोठी आणि दिलासा देणारी बातमी सरकारमार्फत सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली। त्यासाठी 2 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघू शकता, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार बघा, देवेंद्र फडणवीस बघू शकता, मुहूर्त ठरला पीक विमा खात्यात जमा बघू शकता। आता पूर्णपणे पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळाला आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण बघा झालेलं आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी सरकारमार्फत आलेली आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता पीक विमा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा जमा सुद्धा करण्यात आलेला आहे। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली। कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण की आता शासनामार्फत तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। परंतु आता पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्या संबंधित शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। बघा, जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचे वाटप सुद्धा झालेले आहे। विके नंबर बघा, विके नंबर आधारित सर्वांना चांगलाच आणि दिलासा देणारी बातमी समोर आली। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी ही बघा म्हणावी लागेल। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे का कमेंटद्वारे नक्की कळवा। तालुका व जिल्हा नक्की सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल व तुम्हाला पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा झालेली आहे का नक्की सांगा। तुमची जर ही 2 कामे जर झाली असेल तर रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। बघा, जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे। रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी सरकारमार्फत सांगण्यात आलेली आहे, समोर आलेली आहे। कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो आपला तालुका व जिल्हा नक्की सांगायचा आहे। बघा, यामध्ये बघा पीक विम्याची रक्कम हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। बघा, यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा ठेवण्यात आलेला आहे, म्हणजेच की वर्धा। बघा, आपण जर वर्धा जिल्ह्यात राहून शेती करत असाल, तेथील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी सरकारमार्फत आलेली आहे। कारण की आता वर्धा जिल्ह्यात बघा वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यातील डीबीटीचं काम पूर्ण झालं असून वर्धा जिल्ह्यात वाटपाचं रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत वर्धा जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता वर्धा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगलाच मोठा फायदा बघा अखेर झाला आहे। कारण की आता वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे। जे शेतकरी वर्धा जिल्ह्यातून येत आहे त्या शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आणि आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांना चांगलाच मोठा बघा चांगलाच मोठा फायदा झालेला आहे। कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या संपूर्ण जिल्ह्याबद्दल पीक विम्याबद्दल महत्त्वपूर्ण असं अपडेट येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदाच किंवा नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळेल व तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। भेटत राहूत अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहायला मिळेल. भेटत राहतो नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.